लॉन्समध्ये आलोय सगळेजण, छान अशी एंट्री पण आहे मस्तपैकी, बघा तुम्ही। हॅलो एव्हरीवन, तर हा आहे आपला हळदीचा पार्ट 2। आम्ही सगळेजण मस्तपैकी रेडी होऊन चाललो आहे, बघू शकताय तुम्ही आता पुढे। इथून आपला हळदीचा पार्ट 2 स्टार्ट होतोय। सो तुम्हीही बघा आमच्या हळदीचा प्रोग्राम कसा झाला। तर आता आम्ही छानपैकी सगळे रेडी झालो आहे आणि आम्ही चाललो आहे हळदीच्या फंक्शनसाठी, बघू शकताय तुम्ही। मस्तपैकी आम्ही रेडी झालो आहे। इकडे मागे कामिनीताई, तृप्तीताई, आई आणि अहो सुद्धा रेडी आहेत आणि आता आम्ही चाललो आहे। सो तुम्हाला पण हळद दाखवते आमच्याकडची कशी असते। आता आम्ही लॉन्समध्ये आलोय सगळेजण, छान अशी एंट्री पण आहे मस्तपैकी, बघा तुम्ही। इकडे नवरदेवाला आंघोळ घालायला सुरुवात झाली होती, पण थंडीचे दिवस असल्यामुळे नवरदेवाला आमच्या जरा थंडी वाजली आहे, बघू शकताय तुम्ही। आणि सगळेजण असं आले होते, म्हणजे यायला सुरुवात झाली होती सगळ्या लोकांची, पण नवरीकडचे बाकी होते, कारण की नवरदेवाची हळद आधी असते, तर नवरदेवाचे सगळे आलेले होते। आणि आम्ही सगळेजण असे फोटो वगैरे काढत होतो नवरदेवाला आंघोळ घालताना। आमच्या तिघींचा लुक तर एकदम छान होता। त्यानंतर मग आम्ही दोघांनी जोडीने फोटो काढला। त्यानंतर प्रत्येकजण असं फॅमिलीने येत होते आणि ग्रुपचा फोटो काढत होते। इकडे श्री सनी यांचाही फोटो काढला। त्यानंतर मग मावशी, आईन त्यांनी एक ग्रुपमध्ये फोटो काढून घेतला। त्यानंतर मग तृप्तीताई आणि दादा त्यांनीही फोटो काढला। त्यानंतर मग जे नवरदेवाच्या बाजूला 5 तांबे सुतवलेले असतात आंघोळ करायच्या आधी, तर ते सगळ्यात लास्टला टाकायचे असतात नवरदेवाच्या अंगावर, तर तेही आम्ही 5 सुवासिनींनी केलं आणि फोटो सेशन पण चालू होतं आमचं। इकडे बघा अजितदादाच्या मित्राने त्यांना उचलून घेतलं होतं, त्यांची मज्जा मस्ती चालू होती। आणि अंघोळ झाल्यानंतर मग नवरदेवाला हळद लावायची असते, तर हळद लावण्याच्या आधीच्या पाटावर उभं राहायचं असतं। तिथे खाली आधी गव्हाची रास केली जाते, 5 वेळा करायची, परत मोडायची आणि करायची, असं 5 वेळा केलं जातं। आणि गाणी म्हणत होत्या त्या आजीन त्या, तर असं केलं। आरशा वापरिती तुळा गाणं गाती। त्यानंतर मग नवरदेवाला हळद लावायला स्टार्ट केलं। तर आधी 5 सुवासिनींनी हळद लावायची असते, म्हणजे ज्यांच्या नावाची हळद निघालेली असते ते ब्राह्मण बरोबर काढून देतात। जेव्हा आपण लग्नपत्रिका जमवायला जातो तेव्हा हळद कोणाच्या नावाची आहे, मेड कोणाच्या नावाची असं ते सगळं काही दिलेलं असतं। तर मग ज्या बायकांच्या नावाची हळद होती त्यांनी आधी औक्षण करून हळद लावून घेतली। आणि आम्ही कोणी जास्त हळद लावायला गेलं नाही, कारण की खूप गर्दी होऊन जाते आणि वेळही होत होता, कारण की नवरीची अंघोळ बाकी होती अजून। त्यामुळे मग आम्ही शॉर्टकटमध्ये हळद वगैरे लावून घेतली पटपट नवरदेवाला सगळ्यांनी आणि नॉर्मल फोटो सेशन केलं।
त्यानंतर मग नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावायची असते आणि नवरीची हळदही लॉन्सलाच होते. तर मग आम्ही नवरदेवाची हळद तिथल्या तिथे थोडीशी मिरवली. आम्ही सगळेजण नाचलो, मस्तपैकी मजा केली. असा आहे आमच्या तिघींचा मस्तपैकी लूक, बघू शकता. कशा दिसतोय आम्ही तिघी, आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवरदेवाची हळद नवरीकडे दिल्यानंतर मग नवरीची आंघोळ घालायची तयारी चालू झाली होती आणि इकडे साईडलाच नवरदेवाच्या मंडोळ्याही बांधायच्या होत्या, कारण की वाण वगैरे घ्यायचे होते. तर नवरदेव ड्रेस वगैरे चेंज करून आले होते आणि मंडोळ्या बांधायच्या होते. तर मंडोळ्या बांधायचा मान हा नवरदेवाच्या बहिणीचा असतो. तर अजितदादांच्या काकाच्या मुलीने मंडोळ्या बांधल्या आणि मळवट पण भरायचा असतो, तर तेही केलं. आणि मंडोळ्या या गाणं म्हणताना बांधायच्या असतात. तर छानपैकी ते गाणेही म्हणतात. तिसरी मंडोळी गव्हाची, तिसरी मंडोळी गव्हाची. तिकडे नवरी नवरदेवाची हळदही चालू होती आणि एका बाजूला जेवणही चालू होतं गरम गरम असं. थंडी भरपूर होती, त्यामुळे लोक पटपट जेवण करून घरी जात होते. आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही मावशींच्या घरी गेलो. मावशीच्या घरी रात्री बँड होता. दावचवाडीचा प्रसिद्ध असा सूरसंगम बँड बोलवलेला होता आणि अशी लायटिंग वगैरे दिलेली होती. स्क्रीन पण होती, त्यावर नवरी नवरदेवाचे फोटोज वगैरे चालू होते आणि आम्ही सगळे नातेवाईक एकत्र जमलो होतो, ते म्हणजे नाचण्यासाठी. आणि मावशीच्या सासरची फॅमिली पण होती, सगळे खानदेशचे लोक. तेही खूप छान डान्स करत होते खानदेशी त्यांचं, आणि आमचंही चालू होतं. आम्ही मस्तपैकी मजा घेत होतो. सो बघा तुम्ही.
तर असा झाला आमचा हळदीचा प्रोग्राम. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि नेक्स्ट लग्नाचा व्लॉग बघायला तयार राहा. चलो बाय बाय.